1000 लिटरची टाकी असो, 700 लिटरची टाकी असो किंवा 500 लिटरची टाकी असो, ना कोणाची हेल्प घेता, न कोणाला टाकीत उतरवता आणि सगळ्यात महत्त्वाचं मिनिटात तुमची टाकीतला गाळ साफ करण्याची अगदी सोपी ट्रिक मी तुमच्यासोबत घेऊन आली आहे। तुम्ही बघू शकता टाकीमधला पूर्ण गाळ, माती सगळी बाहेर काढलेली आहे, तेही टाकीमध्ये न उतरवता। तुम्ही टाकीची हालत बघू शकता, खाली पूर्ण गाळाची एक लेयर साचलेली आहे। इकडे 2000 लिटरच्या आणि एक 500 लिटरची टाकी आहे। तर मी तुम्हाला ह्या टाक्या विदाऊट त्यामध्ये उतरवता आणि जुन्या प्लास्टिकच्या बॉटलचा वापर करून ह्या कसा साफ करायचा, यामधला जो काही मातीचा किंवा आपण त्याला गाळचा थर म्हणतो तो कसा काढायचा, तेही फक्त मिनिटामध्ये आणि कोणाची हेल्प न घेता ते सांगणार आहे। नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्ही बिफोर कंडिशन बघतच आहात। इकडे 1000 लिटरची टाकी आहे आणि ही 500 लिटरची टाकी आहे। आता तुम्हाला जेव्हाही हे साफ करायचं आहे तर ॲटलिस्ट टाकीमध्ये थोडंसं पाणी हवं। अगदी टाकी फुल भरलेली असेल तरीही तुम्ही साफ करू शकता, पण जसं की मी तुम्हाला पहिली टाकी दाखवली त्यामध्ये जास्त पाणी नव्हतं, ह्या टाकीमध्ये जास्त पाणी आहे, त्यामुळे आपण ही टाकी साफ करणार आहोत। त्या टाकीमध्ये आपल्याला आधी थोडंफार पाणी टाकावं लागेल आणि मग ती टाकी ह्या ट्रिकने आपल्याला साफ करायची आहे। सगळ्यात प्रथम खाली जंतू सुद्धा झालेले आहे, टाकीमध्ये भरपूर दिवस झाले आहे, टाकी स्वच्छ केलेली नाहीये आणि गावाकडे जे आहे भरपूर असं गढूळ पाणी येतं, त्यामुळे त्यामध्ये भरपूर अशी माती राहते आणि त्या मातीचा थर जर नेहमी साफ नाही केला तर तो थर तसाच जो आहे पूर्ण टाकीमध्ये साचत असतो। मग अशा वेळेस काय करायचं, तर आपल्या घरी बघा अशा पद्धतीची प्लास्टिकची बॉटल असते, एकदा वापरली की आपण फेकूनच देतो। मग बस तीच आपल्याला बॉटल घ्यायची आहे आणि त्याला आपल्याला त्याचं जे काही वरचा भाग आहे म्हणजे तोंडाकडचा भाग आहे, आपल्याला फक्त आणि फक्त त्याचंच काम असणार आहे। तर चला आपण आता हे टूल कसं बनवायचं ते बघून घेऊयात। आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप माहितीपूर्ण आणि सगळ्यात महत्त्वाचं माहिती आहे का, टाकाऊपासून टिकाऊ करतोय आणि मनी सेविंग आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं टाईम सेविंगसुद्धा हा जो काही ट्रिक आहे ही असणार आहे, हा उपाय असणार आहे। त्यामुळे पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका। तर बघा आपण तोंडाकडचा भाग त्याचा कापून घेतला आहे आणि आता त्याला बघा अशा पद्धतीने तुम्हाला चिरा पाडून घ्यायच्या आहेत, जसं की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवती आहे। आता आपल्याला अशा पद्धतीचा प्लास्टिकचा पाईप हवा आहे आणि त्यासोबत असा PVC पाईप सुद्धा हवा आहे, जो मी प्लास्टिकच्या पाईपच्या एका तोंडाला जे आहे जोडून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते आहे त्या पद्धतीने। आणि दुसऱ्या याला अगदी जोडायची गरज नाही आहे, पण त्याला सुद्धा अटॅचमेंट आहे। दुसरा मला एखादा पाईप जर कमी पडला तर मग मी जोडण्यासाठी ते लावलेलं आहे। आता आपण कसं हे जोडायचं ते बघून घेऊयात। तर आता आपल्याला याचं जे काही झाकण आहे ते काढून घ्यायचं आहे आणि जो PVC पाईप घेतला आहे आपण, तुम्ही एक तर त्याची लेंथ थोडीशी मोठी सुद्धा घेऊ शकता। बऱ्याचदा 1000ची जी काही टाकी आहे तिथे आपली जी हाईट आहे ती पोहोचत नाही, मग अशा वेळेस ती टाकी साफ करताना स्टूल किंवा खुर्चीचा वापर करायचा। त्याच्यावर उभं राहून तुम्हाला हे जे टूल आहे हे आपल्याला आत टाकावं लागणार आहे। इकडे 500 लिटरची मी यासाठी निवडली आहे की मी व्यवस्थितरित्या त्याला जे आहे माझी हाईट व्यवस्थित पुरते आहे आणि मी त्याला व्यवस्थित मूव्ह करू शकेल, म्हणून मी ते तुमच्यासोबत दाखवलं आहे। 1000 लिटरची टाकी सुद्धा आपण साफ केली आहे। आता बघा मी इकडे चिकट टेपने व्यवस्थित हे सील करून घ्यायचे आणि चिकट टेपने व्यवस्थित सील यासाठी म्हणते आहे, हे बिलकुल एका जागेवरून हलता कामा नये आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण जेव्हा हे टाकी सोडणार आहोत तर टाकीमध्ये हे पडता कामा नये, म्हणून आपल्याला हे इथे व्यवस्थितरित्या पाईप आणि बॉटल अटॅच करून घ्यायची आहे। आता बघा आपलं टूल तयार झालंय, काहीसं अशा पद्धतीचं टूल आपलं तयार झालंय। हे व्हॅक्यूम क्रिएट करणारं टूल आपण म्हणू शकतो। एका साईडला आपण असं केलंय आणि दुसऱ्या साईडला हा पाईप आहे। आता चला पुढची प्रोसेस काय आहे ते बघून या। आता आपल्याला यामध्ये जे आहे जसं की काय करतात लोक, हे टाकतात आणि मग एका बाजूने तोंडाने ओढतात, तर आपल्याला तसं काहीच करायचं नाही। या बाजूने यामध्ये पाणी टाकायचं आहे, इथपर्यंत पाणी टाकायचं आहे की दुसऱ्या बाजूने ते पाणी बाहेर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत। बघा मी व्यवस्थितरित्या तुम्हाला दाखवते सुद्धा आहे। बघा आता पाईप आपला फुल भरलेला आहे। आता ह्या पाईपामध्ये आपल्याला असं बोट घालायचं आहे म्हणजे पाणी बाहेर येता कामा नये। आणि हे जे काही आपण व्हॅक्यूमवालं टूल बनवलंय ते आता तुम्हाला टाकीमध्ये अलगदरित्या टाकायचं आहे। लक्षात घ्या माती त्यामधली हल्ली नाही पाहिजे, गाळ हल्ला नाही पाहिजे, कारण आपल्याला पूर्ण गाळ बाहेर काढायचं, त्यामुळे अलगदरित्या तुम्हाला यामध्ये टाकायचं आहे। जसं तुम्ही यामध्ये टाकणार आहात
तर लगेच हा जो दुसरा पाईप तुम्ही त्यामध्ये बोट घातला होता तो पटकन खाली टाकायचा आणि हे जे काही टूल आहे ते व्यवस्थितरित्या हलवायचं. म्हणजे कसं हलवायचं चला मी तेही सांगते. बघा आपल्याला जे आहे तोंडाने ओढायची सुद्धा काम पडलं नाही आहे पाणी आणि व्यवस्थितरित्या पाणीसुद्धा बाहेर आलं. आता बघा हे एकदम क्लिअर वॉटर येते. आता गाळाचं पाणी कसं येईल ते दाखवते. तर बघा एका हाताने हे टूल धरायचे आणि तुम्हाला पूर्ण टाकीमध्ये हे फिरवायचं आहे. तुम्ही जसं जसं फिरवणार आहात व्हिडिओमध्ये व्यवस्थित बघा तिथला गाळ निघून जात आहे आणि तुमची टाकी अगदी स्वच्छ होणार आहे. एकदम तुम्हाला याला हलवायचं काम नाही आहे. आणि जर टाकीमध्ये खूप गाळ असेल आणि खूप गढूळ पाणी तुम्हाला दिसत असेल तर मग अशा वेळेस ते पाणी पूर्ण तुम्हाला सेटल डाऊन होऊ द्यायचं आहे. म्हणजे जी काही माती किंवा गाळ आहे ना तो खाली सेटल डाऊन होऊ द्यायचा आणि मग करायचं. तर बघा एक 500 लिटरची टाकी आपली साफ झाली आहे. तर तुम्ही बघू शकता त्यामधला जो काही गाळ आहे तो पूर्ण बाहेर निघालेला आहे. आता यासोबत गाळच नाही तर यामध्ये जंतूसुद्धा झालेले आहेत. ते सुद्धा तुम्हाला मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तुम्हाला दाखवणार आहे. सो तुम्ही बघू शकता. पण एक गोष्ट आहे याचा डिसॲडव्हान्टेज की थोडंसं पाणी मात्र वाया जातं. मग अशा वेळेस तुम्ही हे पाणी एखाद्या मोठ्या टोपल्यामध्ये ठेवून झाडांना सुद्धा टाकू शकता. तर तुम्ही बघू शकता अगदी जंतू वगैरे सुद्धा यामध्ये होते. तर ते सगळं काही निघालं आहे. ना आपल्याला कोणाची हेल्प लागली, ना आपल्याला त्यामध्ये उतरायची गरज पडली, ना आपल्याला अर्धा ते 1 तास लागला. अगदी मिनिटामध्ये हे साफ होतं. अगदी 5 मिनिटं सुद्धा पुरेसे आहेत. तर एका टाकीचा एवढा गाळ निघाला आहे. आता दुसऱ्या टाकीला सुद्धा साफ आपण करूयात. पण त्याआधी तुम्ही रिझल्ट बघा. तर रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे. पहिले कसं होतं आणि आता किती क्लिअर जी आहे टाकी झाली आणि पाणीसुद्धा बघू शकता. तेवढं अगदी थोडंसंच पाणी वाया गेलेलं आहे. ते तर तुम्ही झाडाला टाकू शकता. तर आपण आता एक टाकी साफ केली आहे. आता काय करायचं, दुसरी टाकी साफ करत असताना हे बघा यामध्ये आपल्याला पाणी टाकावं लागेल. त्यामुळे आपण ती टाकी बाजूला म्हणजे नंतर साफ करणार आहोत. जी आता मेन टाकी आहे जी फुल भरली आहे तीही तुम्हाला दाखवते. आणि गाळाचा थर तुम्ही इकडे बघू शकता. आता तुम्ही इकडे बघू शकता 1000 लिटरची टाकी आहे, फुल काठोकाठ भरलेली आहे. पण तुम्हाला व्यवस्थित तुम्ही बघितलं तर खाली अगदी गाळाचा लेअर तुम्हाला दिसेल. आता ती साफ करण्यासाठी सुद्धा आपल्याला तेच टूल वापरायचं आहे. आणि हे टूल आता आपण 500 लिटर टाकी साफ करण्यासाठी वापरलं. आणि या पाईपमध्ये कुठे ना कुठे पाणीसुद्धा आहे. तर सेम पद्धतीने आपल्याला पुन्हा यामध्ये पाणी टाकायचं आहे. उगाच तोंडाने ओढत बसायचं नाही आहे आणि ते गढूळ पाणी आपल्या तोंडामध्ये घ्यायचं नाही आहे. एनर्जी वेस्ट करायची नाही आहे. स्मार्ट वर्क करायचं आहे. एकदम भारी हे टूल आहे. आणि हा व्हिडिओ खरंच तुमच्या सगळ्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. सेम पद्धतीने आपल्याला एक जे आपण व्हॅक्यूम क्रिएट केलं ते एका बाजूने करायचं आहे आणि एक या बाजूने करायचं. आता ह्या टाकीमध्ये भरपूर असा गाळ आहे. तर तुम्ही बघू शकता जेव्हा आपण गाळामध्ये ते एक टूल टाकतो आहे तिकडचं, जसं गाळ तो घेतो तसं त्यामधनं गाळाचं म्हणजे गढूळ पाणी येतं. आणि नंतर जेव्हा तो गाळ पूर्ण आपण क्लीन करतो नंतर स्वच्छ पाणी येतं. सो अशा पद्धतीने ते टूल जे आहे तुम्हाला टाकीमध्ये फिरवत राहायचं आहे. पूर्ण गोल गोल फिरवत राहायचं आणि एकदम हळुवारपणे करायचं. जी काही आपण बॉटलचं टूल बनवलं ते बरोबर तो गाळ जो आहे तो शोषून घेतो आणि ओढून घेतो, मला असं म्हणायचं आहे. आणि ते बरोबर पाणी बाहेर येतं. सो तुम्ही बघू शकता अगदी एकदम सोप्यारीत्या आपण हे साफ केलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कशावरती तुम्हाला व्हिडिओ हवा आहे ती सुद्धा मला तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगू शकता. आता बघा तुम्हाला कधी गढूळ पाणी दिसत असेल तर कधी स्वच्छ पाणी दिसत असेल. ते यासाठी तर आपण ते मूव्ह करत आहोत. बघा आता मूव्ह करत आहोत म्हणजे स्वच्छ पाणी येते आणि लगेच आपण धरलं की गढूळ पाणी येते. थर बघू शकता पूर्ण मातीचा थर बाहेर निघालेला आहे. तुम्हाला ही टेक्निक माहीत होती का? तुम्हाला ही ट्रिक माहिती होती का? आणि टाकाऊपासून टिकाऊ वस्तूचा असा वापर कसा वाटला तेही सांगा. तुमचा टाईम हे केल्यानंतर वाचला की नाही तेही सांगा. एनर्जीसुद्धा तुमची वेस्ट नक्कीच झाली नसेल तर ते सुद्धा सांगा. एनर्जी इकडे बिलकुल वेस्ट होत नाही. मिनटात पूर्ण साफ होऊन जातं. आणि तुम्ही बघू शकता जिकडेच तिकडे गाळच गाळ आहे आणि जंतूसुद्धा झाले होते पाण्यामध्ये, त्यामुळे जंतूसुद्धा बाहेर निघालेले आहेत. सो पूर्ण मातीचा अगदी थर तर थर आहे. बोरवेलचं पाणी असेल तर तुम्हाला पूर्ण क्षारचा थर दिसेल. जर नळाचं पाणी येत असेल तर मग तुम्हाला नक्कीच असं गढूळ म्हणजेच त्यामध्ये माती आणि गाळ तुम्हाला नक्की दिसेल. तर ही टाकीसुद्धा आपली साफ झाली आहे. ती व्यवस्थितरित्या शूट करता येत नाही आहे. सो आता फक्त एक टाकी राहिली, ती सुद्धा मी व्यवस्थितरित्या तशीच साफ करून घेणार आहे. तुम्ही सुद्धा तुमची टाकी अशा पद्धतीने साफ करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला मग मंडळी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.